नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. आज गुरुपौर्णिमेच्या पवित्र निमित्ताने आपण अशी कथा ऐकणार आहोत की जी आपल्याला सांगते की गुरुवर अडल विश्वास ठेवणाऱ्यांचे जीवन कधीही व्यर्थ जात नाही. चला तर एक छोटीशी कथा जाणून घेऊया. एका छोट्याशा गावात माधव नावाचा मुलगा राहत होता. त्याचे वडील लहानपणीच वारले. आई मजुरी करून संसार चालवत होती. माधव मेहनती होता, पण त्याच्या आयुष्यात एकामागे एक संकट येत होती. लोक त्याची थट्टा करत होते आणि म्हणत, तुझ्या नशिबात यश नाही. माधव खचला होता. एके दिवशी गावात एक ज्ञानी संत आले. माधव त्याच्या चरणी गेला आणि म्हणाला, गुरुदेव, मी खूप प्रयत्न करतो, पण प्रत्येक वेळी अपयशच मिळते. गुरुदेव म्हणाले आणि हसले, अपयश म्हणजे शेवट नाही, ती यशाची तयारी असते. माधवने त्यांना गुरु म्हणून स्वीकारले. गुरुदेवाने त्याला एक कोरडी काठी दिली. ही काठीला रोज तू थोडं थोडं पाणी घाल, असे म्हणाले. गावातील लोक हसू लागले. अरे, कोरड्या काठीला पाणी घालून झाड उगणार आहे का? पण माधवने एक दिवस ही गुरूंची आज्ञा मोडली नाही. काही महिने गेले. एक दिवस त्या काठीला हिरवे कोंब फुटले. गावकरी आश्चर्यचकित झाले. हे सर्व माधवने गुरुदेवांना सांगितले. गुरुदेव म्हणाले, आता गावकऱ्यातील प्रत्येक गरजू माणसांची सेवा कर. माधवने वृद्धांना मदत केली, भुकेल्यांना अन्न दिले आणि आजारी लोकांची सेवा केली. हळूहळू लोकांच्या त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागला. एके वर्षी गावात भीषण दुष्काळ पडला आणि अन्नासाठी भटकू लागले. माधवही चिंतेत पडला. तो गुरूंकडे गेला. गुरुदेव म्हणाले, भीती नाही, सेवा सुरू ठेव. माधवाने स्वतः उपाशी राहूनही गरजूंना मदत केली. काही दिवसांनी राजाने त्या भागात धान्य वाटप सुरू केले. माधवच्या प्रामाणिक मुले त्याला संपूर्ण गावाची जबाबदारी देण्यात आली. काही वर्षांनी माधव गावातील सर्वात आदरणीय व्यक्ती झाला. राजाने त्याला सल्लागार म्हणून नेमले. लोक विचारू लागले, तुझ्या यशाचे रहस्य काय? माधव म्हणाले, माझे भाग्य बदलले नाही, माझे विचार बदलले, ते माझ्या गुरूंनी बदलले. भक्तांनो, गुरु आपले नशीब बदलत नाहीत, ते फक्त आपल्याला स्वतःचे नशीब घडवण्याची शक्ती देतात. म्हणून आपल्या संस्कृतीत गुरूंना देवतुल्य मानले जाते. गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीप. ही कथा गुरुभक्तीचा संदेश देण्यासाठी रचलेली प्रेरणादायी कथा आहे. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.